टेक गुरुच्या एका नवीन कोर एपिसोडमध्ये तुमचं स्वागत. मी अमृता. हॅलो. आणि मी अंकित. आज शोवर मी काहीच बोलणार नाहीये कारण हा जो लेटेस्ट iPad 2 आलाय ना, आय एम जस्ट गोना कीप प्लेइंग विथ दॅट. अंकित खेळणार आहे iPad 2 शी. iPad 2 चा रिव्ह्यू आपण बघणार आहोत, पण सोबतच 3 धमाल स्मार्टफोन्स आहेत आमच्याकडे ज्याचा रिव्ह्यू देखील आपण बघणार आहोत. Absolutely. I'm more excited about the smartphones this week than the iPad 2. iPad obviously, iPad 1 हार्डली काही आठवड्यांआधी इंडियामध्ये ऑफिशियली लॉन्च झाला आहे. म्हणजे तिन्ही लेटेस्ट स्मार्टफोन्स आहेत, तिन्ही अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमचे आहेत. काही 2.2, 2.3 वर आहेत. HTC चे 2 फोन आहे, इनक्रेडिबल S आणि डिझायर Z. आणि सगळ्यात धमाकेदार हँडसेट माझ्या मते आतापर्यंतचा, विच इज सोनी एरिक्सन एक्सपिरिया आर्क विथ द ब्राविया इंजिन. आय लव्ह दिस फोन. ओके, व अंकितला जर हा फोन इतका आवडलेला आहे तर अंकित या फोन पासून सुरुवात करूयात. पाहूया त्याची स्पेसिफिकेशन्स काय. ऍब्सोल्युटली. डिझाईन आणि लुक्सच्या बाबतीत झक्कास फोन म्हणजे सोनी एरिक्सन एक्सपिरिया आर्क. याची 4.2 इंचांची टच स्क्रीन वन ऑफ द बेस्ट टच स्क्रीन्स आहे. आर्कची स्क्रीन जबरदस्त असण्याचं कारण यात असलेलं इनबिल्ट ब्राविया इंजिन. यामुळे मोबाईलच्या स्क्रीनवरती रंग जास्ती ब्राईट आणि उठून दिसतात. हा फोन आहे एकदम स्लिम आणि कंपनीच्या म्हणण्यानुसार हा सगळ्यात स्लिम फोन आहे. या फोनला आहे मस्त दिसणारा मेटॅलिक प्लास्टिक फिनिश. या फोनचा परफॉर्मन्सही तगडा आहे. या फोनला आहे अँड्रॉइडची जिंजरब्रेड व्हर्जन आणि 1 GHz प्रोसेसर. एक्सपिरिया आर्कचा 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा बाजारातल्या सध्याच्या कॅमेरा फोन्स मध्ये बेस्ट आहे. या कॅमेऱ्याने HD व्हिडिओ शूट करायला किंवा फोटोज काढायला मजा येईल. शिवाय या फोनला असलेल्या HDMI आउटपुटच्या मदतीनं हे व्हिडिओज थेट टीव्ही वरती बघणं शक्य आहे. तगडी बॅटरी लाईफ असणाऱ्या या फोनची किंमत आहे 28,000 रुपये. सोनी एरिक्सनचा जो एक्सपिरिया प्ले, तुम्हाला आठवत असेल, प्ले स्टेशन हँडसेट आहे. काही आठवड्यांआधी आम्ही रिव्ह्यू केला होता टेक गुरुवर. वी डिडंट रिअली रेकमेंड द प्ले कारण प्ले स्टेशन सर्टिफाईड असूनही हार्डवेअर सॉफ्टवेअरचं जे पूर्ण कॉम्बिनेशन आहे एवढं काही मजेदार नव्हतं. बट दिस फोन, द सोनी एरिक्सन एक्सपिरिया आर्क, इज अ कम्प्लिटली डिफरंट बॉल गेम. ओके, सगळ्यात आधी तर 4.2 इंचची जी स्क्रीन आहे अमृता, म्हणजे मी ऍब्सोल्युटली गीतावर हात ठेवून हे बोलू शकतो की आतापर्यंत जेवढे स्मार्टफोन आपण बघितले आहेत, द सोनी एरिक्सन एक्सपिरिया आर्क हॅज द बेस्ट स्क्रीन एव्हर. बघायला तरी दे मला. नाही, मला नाही, मी तुला देणारच नाही. ओके, पण सोनी एरिक्सनने असं म्हटलेलं आहे की हा आतापर्यंतचा सगळ्यात स्लिम फोन आहे. हे खरं आहे? असेल. ओके, मी वर्नियर कॅलिपर घेऊन त्याला काही मेजर नाही केलंय त्याची स्लिमनेस किंवा थिकनेस, बट इट इज इनक्रेडिबली स्लीक. म्हणजे इव्हन दो 4.2 इंचचा स्क्रीन असूनही एवढी जी बॉडी आहे, हातात पकडल्यावर तुम्हाला रजिस्टर होत नाही की एवढा मोठा फोन तुम्ही पकडलाय. खूप स्लीक आहे आणि तुझे टाईट जीन्स वगैरे घालते त्याच्यात आरामात हा बसू शकेल. इनफॅक्ट जो कर्व्ह आर्क टाइप डिझाईन आहे, इट इज फॅब्युलस. आय वॉज टॉकिंग अबाउट द स्क्रीन. अपार्ट फ्रॉम द रेझोल्युशन 16 मिलियन कलर्स वगैरे, सोनीचा जो टीव्ही असतो ब्राविया टीव्ही, तो ब्राविया इंजिन, त्याचं जे टेक्नॉलॉजी आहे ते त्यांनी ह्या स्क्रीन मध्ये वापरलं आहे. म्हणून जे कलर्स आहे ते ऍब्सोल्युटली माइंड ब्लोईंग, एवढे ब्राईट आणि विविड आहे. पण सगळ्यात मेन गोष्ट या फोन बद्दल म्हणजे अमृता, बाकीचे चांगले फीचर्स आहेतच. जिंजरब्रेड म्हणजे लेटेस्ट अँड्रॉइड 2.3 वगैरे आहे. स्पेसिफिकेशनच्या बाबतीत 1 GHz प्रोसेसर, 512 MB रॅम, डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड, हे सगळं व्यवस्थित जबरदस्त आहे. But the best feature is the camera. 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे या फोनला. 8 मेगापिक्सेलचे बाकी फोन मध्ये पण आहे, जसं HTC इनक्रेडिबल. मार्केट मध्ये असलेला आय गेस हा वन ऑफ द बेस्ट कॅमेरा आहे. नॉट वन ऑफ द बेस्ट, बेस्ट कॅमेरा आपण ऑफिशियली डिक्लेअर करूया. 8 मेगापिक्सेल कॅमेरा फोन इन द मार्केट. एक्समॉर ह्याची लेन्स सिस्टम आहे. आणि नॉट जस्ट दॅट, जे ब्राविया इंजिनचं स्क्रीन आहे आणि जो कॅमेराचं कॉम्बिनेशन आहे, हाय डेफिनेशन व्हिडिओज अमृता असे शूट होतात त्याच्यातनं. आणि परत HDMI आउट दिलेलं आहे. म्हणजे डायरेक्ट तुम्ही केबल एक जॉईन केली की तुमच्या टीव्ही वरती तुम्ही तुमचे लेटेस्ट ताजे गरम शूट केलेले व्हिडिओ पाहू शकता. गरमागरम तडका मार्गे. 28,000 रुपये जर तुमचं बजेट असेल आणि तुम्हाला एक टॉप ऑफ द लाईन स्मार्टफोन नाही, याची एक नवीन कॅटेगरी आहे
सुपर फोन. जर एक सुपर फोन विकत घ्यायचा असेल, 28,000 रुपये बजेट असेल, डोळे बंद करून सोनी एरिक्सन एक्सपिरिया आर्क तुम्ही विकत घेऊ शकता. पण जर तुमचं 28,000च बजेट असेल तर या बजेटमध्ये टक्कर द्यायला अजून एक फोन आहे. HTCचा फोन आहे, इनक्रेडिबल एस असं नाव आहे. पाहूया त्याची फीचर्स काय आहेत. HTC आणि अँड्रॉइड या कॉम्बिनेशन कडनं असणाऱ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणारा फोन HTC इनक्रेडिबल एस. 4 इंचांची मस्त टचस्क्रीन, 1 GHz प्रोसेसर, 512 MB रॅम, डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड आणि अँड्रॉइड 2.2 फ्रोयो ऑपरेटिंग सिस्टीम प्लस HTCचा सेन्स यूजर इंटरफेस. और क्या चाहिए. या जबरदस्त लोडेड फोनची किंमत आहे 28,000 रुपये. HTC इनक्रेडिबल एस 28,000 याची किंमत आहे, जी किंमत आहे सोनी एरिक्सन एक्सपिरिया आर्कची. अंकित, आता ऑफकोर्स ह्याच्यामध्ये तुलना होणारच. दोन्ही फोनची किंमत जर सारखी असेल तर तुलना ह्याच्यासाठी पण होणार अमृता, कारण दोन्ही अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमचे फोन आहे. आपण नेहमी ऍपल वर्सेस ब्लॅकबेरी किंवा अँड्रॉइड वर्सेस ऍपल किंवा ब्लॅकबेरी करत असतो. हे सेम ऑपरेटिंग सिस्टमचे फोन आहेत. दोघांमध्ये 1 GHz प्रोसेसर आहे, 512 MB रॅम आहे, डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड आहे. तर हार्डवेअरच्या बाबतीत आणि सॉफ्टवेअरच्या बाबतीत ऑलमोस्ट साम्य आहे. फक्त फरक हे आहे की ह्याच्यात 2.3 म्हणजे लेटेस्ट जे अँड्रॉइडचे व्हर्जन आहे ते आहे ह्याच्यामध्ये. ह्याच्यात फ्रोयो म्हणजे 2.2 आहे, विच ऍक्च्युअली गीक्सला सोडून जास्त फरक पडत नाही. नॉर्मल कन्झ्युमर्सला इट इज जस्ट अ मॅटर ऑफ अ डेसिमल पॉइंट. ओके, पण मेन जो फरक आहे ह्याच्यात आम्ही तुम्हाला सांगितलं, एक तर लुक्सच्या बाबतीत एक्सपिरिया आर्क तुम्ही पॉकेटमधनं काढून टेबलावर ठेवला की बॉस लोक उभे राहतील आणि सलाम ठोकतील तुम्हाला. HTC इनक्रेडिबल एस इज अ फंक्शनल फोन. म्हणजे आतापर्यंत आम्ही हे तर एस्टॅब्लिश केलं आहे टेक गुरुवर की अँड्रॉइडचे जर कोणते बेस्ट स्मार्टफोन्स असतील तर ते HTCचे बनवलेले स्मार्टफोन असतात. ओके, द अँड्रॉइड आर्मी फ्रॉम HTC इज ऍब्सोल्युटली इनक्रेडिबल. प्लस त्यांनी जो इंटरफेस डेव्हलप केलेला आहे HTC सेन्स, जो युजर इंटरफेस आहे, बिलकुल माझ्या मते या इंटरफेस पेक्षा बेस्ट मला आतापर्यंत दुसरा कुठलाच इंटरफेस सापडलेला नाही. इनफॅक्ट अमृता, ऍपल आयफोनही ज्या लोकांनी म्हणजे वापरला आहे, HTCचा जो सेन्स युजर इंटरफेस आहे, एकदा तो एक्सपिरियन्स केल्यानंतर त्यांना त्यांच्या आयफोनवर गेल्यावर वाटतं अरे हे किती ब्लॅक अँड व्हाईट, किती मोठं झंझट आहे, किती ब्लॅक. ऍब्सोल्युटली. सो HTC इनक्रेडिबल एस जबरदस्त स्मार्टफोन आहे. ह्याच्यासारखा म्हणजे एक्सपिरिया आर्क सारखा एकदम छप्पड फाड 8 मेगापिक्सेल कॅमेरा वगैरे नाही आहे, ठीकठाक कॅमेरा आहे. सो बेसिकली फॉर अ पर्सन जो पूर्ण पॅकेज बघतो, म्हणजे फक्त इक्का दुक्का फीचर्स नाहीये, HDMI आउट ह्याच्यामध्ये नाहीये, ब्राविया इंजिन नाहीये, त्याच्यासारखे हाय डेफिनेशन व्हिडिओ शूट नाही करू शकत आर्क सारखे, पण एक ओव्हरऑल पॅकेज 28,000 रुपयामध्ये. इफ यू आर नॉट सो कीन अबाउट द कॅमेरा परफॉर्मन्स तर HTC इनक्रेडिबल एस स्टेज द अनडिस्प्युटेड अँड्रॉइड चॅम्पियन. म्हणजे अँड्रॉइड मध्ये जी HTCची पहल आहे, इनफॅक्ट जगात नंबर 3 कंपनी झाली आता HTC अमृता. ऍपल आणि ब्लॅकबेरी नंतर नंबर 3 इज दिस नाउ इन टर्म्स ऑफ स्मार्टफोन. तर इनक्रेडिबल एस जबरदस्त ऑल इन वन व्हॅल्यू फॉर मनी पॅकेज आहे, डेफिनेटली रेकमेंडेड. ओके, ह्याच्यानंतर HTCचा आणखीन एक फोन, HTCचा डिझायर आपण काही महिन्यांपूर्वी पाहिला होता. आम्हाला खूप आवडलेला असा हा फोन होता. त्याचीच पुढची जनरेशन HTC डिझायर Z. पाहूयात यात काय आहे. QWERTY कीपॅड असणारे फारच कमी स्मार्टफोन्स बाजारात आहेत. त्यातलाच एक HTC डिझायर Z किंवा HTC डिझायर Z. या फोनला आहे स्लाइड आउट फुल QWERTY कीपॅड. अँड्रॉइड फ्रोयो व्हर्जन वरती चालणाऱ्या या फोन मध्ये आहे 3.7 इंचांची कॅपॅसिटिव्ह टचस्क्रीन आणि 800 मेगाहर्ट्झचा प्रोसेसर. या फोनला आहे 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा विथ ऑटो फोकस आणि LED फ्लॅश. कनेक्टिव्हिटीसाठी आहेत सगळे लेटेस्ट ऑप्शन्स. या फोनची किंमत आहे 25,000 रुपये. ओके, HTC डिझायर Z जेव्हा आमच्या लॅब्स मध्ये आला, अमृताने म्हणजे एकदम शी जम्प्ड ऑन इट. शी वाज लाईक, अंकित हा फोन मी रिव्ह्यू करणार आहे, म्हणून याच्याबद्दल मला काहीच माहित नाहीये, कारण तुम्ही अंकितच्या हातात हा फोन दिलेलाच नाहीये. HTC डिझायर जेव्हा आला होता तेव्हा तो आम्हाला सगळ्यांना खूप आवडलेला होता. त्याच्यामुळे खूप अपेक्षा होत्या. फार कमी फोन मार्केटमध्ये अंकित आपल्या असे आहेत स्मार्टफोन्स ज्याला एक फुल QWERTY कीपॅड आहे. बिलकुल. आणि त्यातलाच हा एक फोन आहे. इनफॅक्ट HTCची हिस्ट्री पाहिली तर HTC आणि अँड्रॉइड या कॉम्बिनेशनचा पहिला जो फोन आलेला त्यांचा G1 नावाचा एक फोन होता. बरोबर. हा, त्या G1 ला QWERTY कीपॅड होता. बरोबर.
आणि त्याच्यानंतरचा HTCचा हा पहिला स्मार्टफोन आहे की ज्याला त्यांनी QWERTY कीपॅड दिलेला आहे. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. खूप रिसर्च केला आहे मी रिसर्च केलेला आहे. पण होतंय हे की याच QWERTY कीपॅडमुळे प्लस मेटल बॉडी आहे त्यामुळे तुमचा हा फोन जड आहे. मग मुलींना उलट चांगलं आहे ना, दे कॅन यूज दिस ॲज सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम. एवढी महागडी वस्तू फेकून मारण्यापेक्षा मी खालचा दगड उचलून फेकून मारेन ना, तो पण जड असतो. दॅट्स ट्रू. ओके, त्यामुळे फोन थोडासा जड होतो. ओके, फोन हा भन्नाट आहे कारण HTC सेन्स इंटरफेस म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचे सगळे कॉन्टॅक्ट, तुमचं जीमेल, गुगलवरचे, फेसबुकवरचे आणि तुमच्या कॉन्टॅक्टमधले सगळे कॉन्टॅक्ट एकमेकांना लिंक करणं, सिंक करणं हे काही सेकंदाचं काम आहे. म्हणजे यू आर ऑल सेट. एकदा ते झालं की तुम्ही जगातला कोणताही माणूस तुमच्या फोन बुक मधनं आरामात शोधून काढू शकता. क्या बात आहे. पण सगळं जरी मस्त असलं, 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, फार ग्रेट कॅमेरा नाही पण वाईटही नाही आहे, डिसेंट कॅमेरा आहे, खूप चांगले इफेक्ट्स दिलेले आहेत, इनबिल्ट इफेक्ट्स आहेत फोटो काढायला. पण ज्यावेळी तुम्ही स्मार्टफोन देता, त्याला QWERTY कीपॅड देता, म्हणजे तुम्ही लोकांना पुश करता की तो तुम्ही जास्तीत जास्त वापरा. एस्पेशली QWERTY कीपॅड ह्याच्यासाठी फोनमध्ये असतं, दिस बिकम्स युअर लॅपटॉप ऑन द गो. म्हणजे ईमेलिंग म्हणा किंवा मेसेजिंग म्हणा किंवा मोठे डॉक्युमेंट्स टाईप करणं म्हणा, हे सगळं एका फुल QWERTY स्मार्टफोनवर तुम्हाला करता आलं पाहिजे. फक्त मला या फोनला प्रॉब्लेम एकच आला, बॅटरी लाईफचा. काय म्हणते? 5.5-6 तासात जर माझ्या फोनची बॅटरी जाणार असेल, आर यू सिरियस? म्हणजे माझ्या वापरामध्ये 5.5-6 तासात फोन मला रेड अलर्ट दाखवायला लागायचा. बापरे, तिकडे माझा प्रॉब्लेम आहे. मला बाकी मी वजन पण थोडंसं जास्ती घ्यायला तयार आहे फोनचं. किंमत किती आहे? किंमत आहे याची 25,000 रुपये. फायनली सांग की आबी रेकमेंडिंग दिस, म्हणजे याला आपण बाय म्हणतोय का डोंट बाय म्हणतोय? फक्त एका बॅटरी लाईफमुळे हा फोन घेणं जरा कठीण आहे, त्यामुळे नाही, बॅटरी लाईफ पाहिजे. Alright, so there you saw it, a summary of the 3 latest Android smartphones. Sony Ericsson Xperia Arc डोळे बंद करून विकत घ्या. We are saying it is right now one of the best Android smartphones in the market. HTC Incredible आहे, जबरदस्त value for money all in one package आहे. Definitely तुम्ही विकत घेऊ शकतात. आणि last but not the least, HTC Desire Z full QWERTY Android handset असूनही पुअर बॅटरी लाईफ मुळे आम्ही रेकमेंड बिलकुल नाही करत आहोत आपण. ओके, टेक गुरु मध्ये आपल्याला घ्यायचा आता एक ब्रेक, पण कुठेही जाऊ नका कारण ब्रेक नंतर आपल्याकडे असणार आहे iPad 2. आपल्याकडे नाही, माझ्याकडे. असं ठीक आहे, बघू आपण. वेलकम बॅक. यू वॉचिंग टेक गुरु. अमृता आणि माझ्या बरोबर. आणि शोवर आता एक नवीन मेंबर आलेला आहे. इनफॅक्ट शोवर नाही, अमृताच्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर आला आहे आणि त्यांचं नाव आहे iPad दुर्वे. iPad 2 दुर्वे. कम ऑन अमृता. ओके, म्हणजे करण जोहर के पास गैलेक्सी टैब है तो क्या हुआ, हमारे पास iPad 2 है. पण करण जोहर कडे स्वतःचा नाहीये, तुझ्याकडे स्वतःचा iPad 2 आलेला आहे. एवढे दिवस झाले मी रोज अमृताला फोन करतो की अमृता हे करायचंय, अमृता नेक्स्ट शो मध्ये आपण काय करतोय. अमृता कन्व्हिनियंटली माझे सगळे कॉल इग्नोर करते, परत करतही नाही रिटर्न कॉल, आणि मग रात्री एक SMS करते, सॉरी मी iPad 2 रिव्ह्यू करत होती. म्हणजे काय, व्हॉट इज दिस? ओके, नाउ अमृता, इट्स बीन कपल ऑफ वीक्स की तू iPad 2 वापरत आहेस आणि iPad 1 ही वी बीन प्लेइंग विथ इट फॉर सम टाइम. नाउ मेन डिफरन्स या दोघांमध्ये आहेत 2 गोष्टी. एक तर ह्याच्यात ड्युअल कोर प्रोसेसर दिला आहे आणि 2 कॅमेरे ह्याच्यात दिले गेले आहेत iPad 2 मध्ये. या दोन्हीच्या मदतीने इज इट अ कम्प्लिटली न्यू एक्सपिरियन्स? कम्प्लिटली न्यू एक्सपिरियन्स म्हणण्यापेक्षा तुमच्या आधीच्या एक्सपिरियन्सला जरा जास्ती एनहान्स करणारा हा एक्सपिरियन्स आहे. कारण आता आपल्याकडे BSNLचं कार्ड आलेलं आहे की जे स्पेसिफिकली iPad साठी आहे. तुम्ही त्याच्याने डेटा कनेक्टिव्हिटी पण घेऊ शकता. 3G लॉन्च झालेला आहे सगळीकडे. मला वाटतं अनेकांनी आपल्यापैकी व्हिडिओ कॉलिंगचं सुद्धा ट्रायल घेतलेली आहे. अशा वेळेस जर ह्याच्याकडे फेस टाइम सारखं ऍप्लिकेशन iPad 2 मध्ये आपल्याला मिळालं, पण फेस टाइम फक्त वायफाय वर चालतं. हा, फेस टाइम वायफायला चालेल, पण ऍप्लिकेशनची एक आपल्याकडे सुविधा आहे, एक ऑप्शन आपल्याला अवेलेबल होतो. त्याच्यामुळे तो ऍडेड नक्कीच आहे बेनिफिट. पण बाकी iPad 1 आणि iPad 2 याच्यात फारसा फरक या व्यतिरिक्त काहीही नाहीये. ओके, ड्युअल कोर प्रोसेसर जो एक आहे तो सगळ्यात मोठा फरक आहे. आणि हा एक असा फरक आहे की तो व्हिजिबल नाहीये तुम्हाला, बट इट्स एक्सपेरियन्शियल. म्हणजे जेव्हा तुम्ही काही ऍप्लिकेशनचे खूप जास्त ग्राफिक इंटेन्सिव्ह आहेत, फॉर एक्झाम्पल जे वेगवेगळे गेम्स आहेत त्याच्यात, प्रिन्स ऑफ पर्शिया असू दे किंवा स्प्लिंटर सेल असू दे, व्हेन यू प्ले दीज एक्स्ट्रीमली ग्राफिक हेवी ऍप्लिकेशन्स किंवा गेम्स, तेव्हा तुम्हाला एक मायन्यूट डिफरन्स जाणवतो की जर म्हणजे फ्रेम रेट लॅग
iPad 1 मध्ये असायचा. ह्याचा हार्डवेअर एवढा ऍडव्हान्स्ड आहे की फ्रेम रेट लॅग ह्याच्यात नाहीये. परत एक गोष्ट अजून तुम्ही ओळखून घ्या, म्हणजे जाणून घ्या की येणाऱ्या दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये असे काही ऍप्लिकेशन्स आता डेव्हलप होऊ शकतील जे ह्याच्या डुअल कोर प्रोसेसरचा पूर्ण फायदा घेऊ शकतील. सो इन डेज टू कम इट विल बी अ ब्रँड न्यू एक्सपिरियन्स. ॲज ऑफ नाव जर तुम्ही आम्हाला विचारलं की iPad 1 विकत घेऊ का iPad 2 विकत घेऊ, तर सिंपल फंड आहे ना बॉस. गाडीचं जे नवीन मॉडेल म्हणजे मार्केटमध्ये असतं, यू ऑलवेज ट्राय अँड गो फॉर द न्यू मॉडेल. ओके, पण म्हणून iPad 2 विकत घ्यायचा म्हणून पटकन कोणीतरी US वरनं येत आहे त्याला आणायला सांगितलं, अशी घाई करायची गरज नाही. मी थोडीशी केली, पण घाई करायची गरज नाही, कारण 1 ते 2 आठवड्यांमध्ये आपल्याकडे iPad 2 ऑफिशियली लॉन्च होत आहे. 1 ते 2 आठवडे, दिस इज अन ऑप्टिमिस्टिक एस्टिमेट. हमारी सूत्रों के मुताबिक. पण जरी 1 ते 2 आठवडे नसलं, 1 ते 2 महिन्यात, लाईक कन्झर्वेटिव्हली जर बघितलं, 1 ते 2 महिन्यात iPad 2 डेफिनेटली इकडे लॉन्च होईल. याचं एक हेही कारण आहे की iPad 1चं प्रोडक्शन पूर्ण जगात थांबलेलं आहे. iPad 2चं प्रोडक्शन ओव्हरड्राईव्ह मध्ये चालू आहे. जॅपनीज भूकंप आणि सुनामीमुळे काही जे कॉम्पोनंट्स पार्ट जे जपानमध्ये बनवतात त्यांचा काही डिले झाल्यामुळे एखाद वेळ डिले होईल लॉन्च, बट अदरवाईज iPad 2 इज बाउंड टू कम हिअर सून. आणि अजून एक गोष्ट आहे की ज्यावेळी iPad 2 येईल, गॅलेक्सी टॅबच्या नवीन व्हर्जन 10.1 त्या सुद्धा मार्केटमध्ये येतील. म्हणजे फायनली, आणि ब्लॅकबेरी प्लेबुक पण लॉन्च झाला. म्हणजे फायनली आपल्याकडे एक असा सीन येईल की आतापर्यंत आम्ही म्हणायचो टॅबलेट म्हणजे iPad असं आम्ही डोळे झाकून सांगायचो, फार काही बुद्धी लावायला लागायची नाही त्याच्यामध्ये. आता फायनली आपल्याकडे येईल की आपल्याकडे चॉईस असेल या सगळ्यामध्ये. त्याच्यामुळे 1-1.5 महिना थांबण्यात नक्की हुशारी आहे, पण iPad 2 वर्थ बाईंग आहे. आपल्याला तुमच्या प्रश्नांची उत्तर आता द्यायची, पण त्यात एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. अमृत, मला घेऊन जाऊ दे ना एका आठवड्यासाठी. वेलकम बॅक. तुम्ही बघत आहात टेक गुरु अमृता माझा आणि iPad दुर्वे बरोबर, आणि इट्स टाइम फॉर टेक दरबार, ज्याच्यात आम्ही सोडवतो तुमच्या टेक क्वेरीज. टेक दरबार मध्ये पहिला प्रश्न. अंकित, आज माझ्याकडे किती ऑप्शन्स आहेत? मी iPad वरनं प्रश्न विचारू, आर्क वरनं विचारू का HTC डिझायर वरनं विचारू? ओके, बॅक टू वर्क. स्टॉप शोईंग ऑफ अमृता. ओके, बॅक टू वर्क. पहिला प्रश्न वरुणने आपल्याला विचारलेला आहे. त्याला 15,000चं बजेट आहे, त्याच्याकडे अँड्रॉइड फोन घ्यायचा आहे. अँड्रॉइडची लोक वाढले ना आपल्यामुळे. सिरियसली, आणि वाढलीच पाहिजे. आय एम एक्स्ट्रीमली एक्साइटेड, कारण एवढी लोक कमी बजेटमध्ये स्मार्टफोन विकत घेत आहेत, फुल टचस्क्रीन फोन विकत घेत आहेत. आय एम लव्हिंग दिस ट्रेंड. ओके, 15,000 रुपीजमध्ये आतापर्यंत 3 जबरदस्त ऑप्शन होते. HTC वाइल्डफायर, LG ऑप्टिमस 1 आणि मोटोरोला XT5. ओके, ह्यात अजून एका फोनची भर झाली आहे. नाही, इडिओस तर 8-8.5 हजाराचा आहे, स्वस्त आहे. We are talking about the brand new Samsung Galaxy Ace. Okay, 5 मेगापिक्सेल कॅमेरा, मस्त टचस्क्रीन इंटरफेस आहे, टचविज त्यांचा युजर इंटरफेस आहे. फॅन्टॅस्टिक फोन, आणि मला वाटतं आता 12-12.5 हजार रुपयाला रिटेल होत आहेत. सो फॅब्युलस फोन. यू कॅन चूज आयदर गॅलेक्सी एस किंवा जे बाकीचे 3 हँडसेट आम्ही तुम्हाला आधी सांगितले. ओके, पुढचा प्रश्न आहे, तनयाने विचारलेला आहे. 3,000 रुपयांचं बजेट आहे आणि 3,000 मध्ये ड्युअल सिम फोन मिळेल का असं विचारलं तिने. कुछ मिलेगा बॉस, कोणसे कंपनी का चाहिए वो बोलो. 3,000 रुपयात काय, 2-2.5 रुपयात मिळेल. पण 3,000 रुपयात मी तुम्हाला एका चांगल्या कंपनीचा सांगतोय, नॉट एनी ऑफ दीज चायनीज कंपनीज. सॅमसंग गुरु डुओ. जबरदस्त रेंज आहे गुरु फोनची, आणि त्याच्यात जो डुअल सिम फोन आला आहे, एवढा लाऊड त्याचा स्पीकर आहे, म्हणजे फोन वाजतो की पूर्ण ऑर्केस्ट्रा वाजतोय असं वाटतं गल्लीमध्ये. ओके, 2,500-3,000 रुपयाचा गुरु डुओ आहे. सिंपल बेसिक VGA कॅमेरा आहे, ब्लूटूथ, MP3 प्लेअर, ऑल ऑफ दॅट इज देअर. सो आय थिंक की 2,500-3,000 रुपयाचा सॅमसंग गुरु डुओ इज युअर चॉईस ऑफ अ डुअल सिम कार्ड फोन. ओके, सो टेक गुरु तास थांबायचा बस झालं. आय थिंक सो. ओके, टाइम टू प्ले. ओके, टेक गुरु मध्ये जायच्या आधी लेट अस टेल यू दिस की टेक गुरुचं जे फेसबुक पेज आहे, विच इज facebook.com/techguruindia, तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या आईबाबांना, सगळ्या नातेवाईकांना आस्क एव्हरीवन टू गो अँड क्लिक लाईक ऑन दॅट पेज, कारण व्हेरी सून वी आर गोइंग टू क्रॉस अ व्हेरी बिग माइलस्टोन. टेक गुरुच्या फेसबुक पेजवर 1 लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आता आहेत.
सो यू कॅन कनेक्ट विथ अदर गीक्स इन द कंट्री आणि तुम्ही आमच्याशी तर ऑब्व्हियसली कनेक्ट करूच शकता. किंवा मग तुम्ही आम्हाला मेल पाठवा आणि तिथनं तुमचे प्रश्न विचारू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे techguru@ivnlokmat.in. नाहीतर मग अंकित आणि मी आम्ही दोघंही ट्विटरवरती आहोत. ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा आणि तिथे देखील तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत विचारू शकता. किंवा तुमचे जर एपिसोड अर्धवट बघायचे राहिले, काहीतरी मिस झालं, कुठल्या तरी फोनची माहिती परत बघायची, तर मग जा युट्यूबवरती चेक करा टेक गुरु मराठी आणि आपल्या शोचे सगळे व्हिडिओज तुम्हाला तिकडे पाहायला मिळतील. हे टेक क्वेरीज जे आहेत ना ते मलाच तुम्ही पाठवा, कारण अमृता काय सोडवणार नाहीये बिकॉज शी इज बिझी प्लेइंग विथ हर आयपॅड दुर्वे. ओके, हा त्याच्याकडे जाणार आहे आता. आत्ताच बोलणं झालं. ओके, थँक्यू व्हेरी मच. ओके, सो पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत स्टे कनेक्टेड.